तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मान बरतस काय ग आजी, हा बिल्डर तर आपल्यावर लईच टपलाय ग. मी त्याच्या समोर काय उभी ठाकले तो रोज काहीतरी नवीन गेम टाकतोय बघा आपल्यावर. म्हणजे त्याला वाटतं की आपण घाबरणार. त्याला माहिती नाही इथं या पाड्यावर फक्त एकच वायदा, या ताराचाच कायदा. त्याला दाखवायला लागतंय बघ. तू कशा पण इतका विचार करते? हा डोसकं बघ किती तापलंय. हा वय ग आजी, तू पण बारीच आहे. असा कसा विचार करू नको. मग अशी ते ब्रेकिंग न्यूज आलं होतं, त्या आराध्या 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 एवढी बुनबुन लावली ना, आणि ती आराध्या कोण आहे काय माहिती पार माझ्या डोक्यात गेलीये बघ. नाही मला मान्य आहे मी म्हणजे तारा तुमच्या आराध्यासारखी दिसत असेल, मला मान्य आहे ना. पण मग तसं येऊन सांगा ना की बाई तारा तू आमच्या आराध्यासारखी दिसतीये. आता ती बाई पण त्या दिवशी मला म्हणली की माझं पोरग सारखं तुझं नाव घेतय. ते काय तारा तारा करतय वय, आराध्या आराध्या करतय ना, मग ही ताराला कशाला पिडते आहे? आजी मी सांगते तुला, या आराध्याने ना माझं लई डोकं आउट केलंय बघ. ती कोण आहे ना आता मी शोधूनच काढते की नाही बघत तू. अरे तायडे तू टेन्शन नको घेऊ, मी शोधतो ना. माझ्या बापाकडे स्मार्टफोन आहे 17+-. तू टेन्शन नको घेऊ, मी घरी गेलो ना की शोधतो. हा त्यात काही शोधता येतं. हा हा शोध शोध. अण्णा पाकिट बी कोणाचं आहे ना ते बी शोध. पाकिट आईच्या गावात आजी, हे तर ते टोनग्याचं पाकिट आहे वय. इथं काहीतरी इंग्लिश मध्ये ऍड्रेस पण लिहिलाय. मुंबईचा ऍड्रेस हाय तर काय बरं हाय अजून. आजी बाय, हे पण केवढे पैसे आहेत ग आजी. हे बघ हे बघ, हे पुराण बघा रे केवढे नको रे बाबा, हे कोणाचे पैसे नको रे बाबा आपल्याला. नको नको, उद्या जाऊन मी त्या टोनग्याचं पाकिट त्याला देऊन टाकते. मुंबईला ठरलंय आपलं. काय जायची जरूर नाही, पाड्यातच थांबायचं. शहरात जायचंच नाही मुळी. एकदा मुंबईला गेली की मुंबईच आपल्या पाठी लागती. आपला पाडा बरं आणि आपण बरे. हा आजी कायमच जाणार आहे भाई. तुझी तारा काय कोणाला घाबरते काय? पण तूच म्हणती ना दुसऱ्यांच्या वस्तू आपण ठेवायच्या नाही म्हणून. म्हणून मी तुला त्याचं पाकिट देणार आणि लगेच येणार की. तू कशाला काळजी करते? तुला सोडून कुठे नसते जात बघ तुझी तारा. आराध्या अरे काय तू तयार का नाही झाला अजून? बेटा पूजेला सगळी वाट बघतायत. मग आपण कुर्ता बदलूयाच. हे कपडे चांगले आहेत कारण हे आराध्याच्या साडीला मॅचिंग कपडे आहेत. अहो मी आराध्याला हाक मारतोय ती येतच नाहीये. मम्मा तुम्ही तिला हाक मारा ना. ती ते देवळात लपाछुपी खेळत होती ना, त्याच्यानंतर हाक मारल्यावर येतच नाही ती. अरे नाही आली असती ती, पण ती कामात बिझी आहे ना थोडी म्हणून. पण पूजेला तर आम्हीच बसणार ना. नाही बेटा आज तू आणि आराध्या नाही बसणार. आय मीन आता आपल्या घरात कुणाचं लग्न आहे? अक्षय आणि श्रावणीचं आहे की नाही? तेव्हा आजीने संकल्प सोडलाय की घरात कुठलंही विघ्न येऊ नये, या लग्नात कुठलं विघ्न येऊ नये म्हणून पूजा आहे. तेव्हा या पूजेला डॅड आणि आम्ही बसणार आहोत. ओके बरं आम्हाला सांग तू काही खाल्लं का? आराध्याने काही खाल्लंय का? अहो मम्मा तिला तर खोकला झालाय. मी तिला औषध देऊन येतो. बघ आम्ही पण ना आम्ही तुला सांगायला विसरलो, आम्ही तिला औषध दिलेलं आहे. पण तुला एक सांगू का, तू हे असं आरडाओरडा करू नकोस. आराध्याला आवडणार नाही. मग तिला राग आला तर? नाही नाही आराध्या रागवायला नको बाबा आता माझ्यावर. मी तुमचं सगळं ऐकीन, तुम्ही जे सांगाल ते. गुड बॉय गुड बॉय. हे बघ आता खाली पूजा आहे की नाही, तर ती आजीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजीने ती या घरातल्या शांतीसाठी सगळी विघ्न दूर होण्यासाठी केलेली आहे. तेव्हा खाली गेल्यानंतर आरडाओरडा करायचा नाही, आराध्या बरोबर मस्ती करायची नाही. पण आराध्याने मस्ती केली तर तू तिला ओरड,
तिला म्हणावं बॅड मॅनर्स. त्या दिवशी इन्व्हेस्टर समोर मस्ती केल्यावर काय झालं होतं ओके नाही? मग तसं नाही व्हायला पाहिजे की नाही पुन्हा. मग आता खाली जायचं, शांतपणे पूजेला बसायचं, नो मस्ती. ओके? सांगशील ना तिला? पण ती खाली आहे ना, मी तिला सांगून येतो. ती खाली आहेच, पण समजा गेल्या गेल्या दिसली नाही तर तिला हाक नाही मारायची, आरडाओरडा नाही करायचा. आजीला वाईट वाटेल. चालणार आहे का तुला? शांतपणे बसायचं, देवाकडे बघायचं, हात जोडायचे. मग तू बघ, देवच तुझ्या आराध्याला तुझ्याकडे पाठवे. ओके? चल आता कुर्ता बदलूया आपण. नाही, माझ्या लक्षात आहे, मॅचिंग आराध्याच्या साडीला. हेच तिला आवडतंय. बरं, पण काय केस वगैरे ते तरी विंचरायचे की नाही? तुझा कंगवा कुठे? हे असं छान दिसतंय मम्मा. आराध्याला असंच आवडतं. चला लवकर, ती वाट बघतीये खाली. चला. अरे गुरुजी, आता संकल्प असा सोडायचा आहे की श्रावणी आणि अक्षयचं ठरलेलं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. हो आजी, त्याचसाठी आपण ही विघ्न निवारक पूजा करतोय. हो, आता कसलेही अडथळे, दुःख, संकट काही नको. हो, आराध्य गेल्यापासून या घराचं सुख हरवून बसले. आजी, मी आधीही म्हटलं होतं आणि आत्ताही म्हणतोय, संकट जरूर आली, पण या घराने काही गमावलेलं नाहीये. या घरची सून या घरच्या पूजेला नसणार हे शक्यच नाही. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मी मात्र माझ्या धारणेची ठाम आहे. हो, मी येणाऱ्या सुनेबद्दल बोलते, म्हणजे नवीन सुनेबद्दल. गुरुजी, लक्ष्मीच्या पावलांनी नवीन सून घरात येणार, पण त्याबरोबर आनंदही घेऊन येऊ दे. कृपा कर रे देवा. चला, फुलं वा. तुम्ही पण वा फुलं. आता सर्वांनी डोळे मिटा. गुरुजींनी सांगितल्यावर डोळे बंद केले. ही आराध्या दिसते.
आराध्या, मला माहिती होतं तू येणार. मला माहिती होतं, गुरुजींनी सांगितलं की डोळे बंद करा आणि डोळे बंद केले की तू येणार. गुरुजी पण म्हणाले घरात पूजा आहे तर घरातली सून घरात येणारच म्हणून. तुला माहितीये मम्मानं सांगितलं मी की तुझे सगळे कपडे बदललेत, तुझे सगळे दागिने बदललेत, पण माझं कोणी ऐकतच नाहीये. आता कळेल सगळ्यांना. आता मी मम्माना घेऊन येतो, मग त्या तुझं औक्षण करतील आणि तुला घरात नेतील. तू इकडेच थांब. तू आता लपाछुपी खेळू नको माझ्याशी. तू आता आपल्या घरामध्येच राहा. मी सगळ्यांना घेऊन येतो. तू जाऊ नको कुठे, तू जाऊ नको. चला. कुठे? बाहेर आराध्या आली आहे, तिला आत घेऊन या. चला बेटा बस, पूजा सुरू आहे ना. मम्मा तुम्ही चला लवकर, तुम्ही घेऊन या तिला आतमध्ये. चला लवकर, चला. तिला सांगा आत यायला. नको नको, चला चला सगळे चला, सगळे चला. तुम्ही चला लवकर. एक मिनिट चला चला तुम्ही. चला चला. इथेच चला लवकर. कोणी नाहीये बाहेर. इथेच आहे. आराध्या इकडे. श्रेयस, श्रेयस अरे कोण, कुठे? आराध्या कुठे? हा इथे. गुरुजी पाहिलं, हे असेच भास होत आहेत त्याला. इथे होती आराध्या. श्रेयस, श्रेयस 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 आमचा ऐक. श्रेयस इकडे ऐक, आमचा ऐक. तू नेहमी म्हणतोस की नाही आराध्या लपाछपी खेळते तुझ्या बरोबर, मग आज पण ती तेच करत असणार. ती लपली असणार. मग नक्की आपण एक काम करूया, आपण आज जाऊया, पूजा पूर्ण करूया. अर्धवट राहिलीये की नाही, मग तिला शोधूया. ओके? पण ती पूजेला यायला हवी ना. ती असं का करते? तिने देवळात पण असंच केलं, लपून बसली होती. ती का करते असं माझ्या बरोबर? आराध्या, अरे मी समजाव ना त्याला. प्लीज आत घेऊन जा. श्रेयस, श्रेयस बाळा, हे बघ आपण ना पूजा अर्धवट सोडून बाहेर आलोय. पूजा झाली ना की आपण दोघं बाहेर येऊया आणि आराध्याला शोधूया. ती तुला शोधते, बरोबर ना? पण आपण येऊ ना परत बाहेर. पण आता ती लपली. माझं ऐक, ती खरंच लपली. तिला माहितीये मला त्रास होतो तरी ती असं का करते? पण ती कुठे गेली अशी? काय गेली? ऐक माझं. अरे संजयचं वॉलेट इथे का पडलं होतं? व्हॉट इफ हे त्या पाड्यात राहिलं होतं? श्रेयस म्हणाला की ती मुलगी इथे आली आहे, मे बी हे वॉलेट परत करायला. म्हणजे श्रेयस खोटं बोलत नव्हता. त्याने ताराला पाहिलं. तो कदाचित ताराला भेटला आणि पण तुम्ही मला का वर घेऊन येताय? ती परत जर खाली आली तर मग कशी भेटेल मला? तुम्हाला सांगतोय ना मी, ती तेच कपडे घालून आली होती जे देवळात घातली होती तिने. हो हो बाळा हो. बघ तू नेहमी म्हणतोस की नाही ती लपाछपी खेळते, आज पण तेच करत असेल. येईल ती थोड्या वेळात. ओके, तू एक काम करत, औषध घे आणि झोपून जा. झोपून जाऊया? पण मग ती आली आणि मला जाग आली नाही तर? उप्स, हे तर आमच्या लक्षातच नाही आलं श्रेयस. मग एक काम करूया, आपण झोपूया नको. आपण फक्त औषध घेऊया आणि असं छान इथे आराम करूया डोळे बंद करून. ओके चालेल ना? डन. गुड बॉय. ए पाणी घ्या हातात जरा. करा सावकाश सावकाश. गुड बॉय. पण तुम्ही लक्ष ठेवा ती येते की नाही ते. तसं माझं लक्ष आहे, पण तुम्ही पण लक्ष ठेवा. ऑफकोर्स आम्ही इथेच आहोत ना. तर तू आता मम्माचं ऐकायचं. पाय वर कर, पाय वर. गुड बॉय. डोळे मिटायचे आणि पडायचं. ओके, ती आली की हाक मारली की तुला कळणार. तुम्ही लक्ष ठेवा. आमचं लक्ष आहे ना. तू डोळे मिट आता. डोळे मिट. गुड बॉय. श्रेयस तुझी काय अवस्था होत चालली रे. दिवसेंदिवस हे सगळं वाढतच चाललंय. हे सगळं नाही, पण हे नक्की आहे की श्रेयसने आज ताराला पाहिलंय किंवा तो भेटलाय तिला. पण ती मुलगी थांबली का नाही? पाकिट टाकून पळून का गेली? काय अर्थ काढायचा यातून?
आत येऊ का मॅडम? गुरुजी, उदी आणली आहे. हो, त्याला लावा. आत्ताच त्याला जरा डोळा लागलाय. उदी तुम्ही लावून घ्या. हा प्रसाद घ्या आणि श्रेयसलाही द्या. सगळं काही ठीक होईल. शुभम भावत. गुरुजी, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. गुरुजी, आजपर्यंत ना कधी आमचा स्वतःवरचा विश्वास ढळला नव्हता. कारण आम्ही जे काही करायचो त्या प्रत्येक गोष्टीत कायम यश मिळत आलं आम्हाला. कारण आम्हाला माहितीच नव्हतं. पण आता असं वाटतंय की आम्ही हरतोय. आमच्या श्रेयसला आम्ही या प्रसंगातून बाहेर काढू शकू असं वाटत नाही. शेवटी भोग कोणालाच चुकले नाहीत मॅडम. आपल्या कर्माचा हिशोब तो विधाता आपल्या नकळतपणे व्यवस्थित ठेवत असतो. आपल्या पूर्वजांची पुण्याई जशी आपल्या कामी येते तसेच त्यांच्या वाईट पापांची फळं सुद्धा आपल्यालाच भोगायला लागतात. आणि आपल्या कर्मांची फळं आपल्या मुलाबाळांना. ही साखळीच आहे. आणि त्यातून हे कलियुग. या जन्मातल्या कर्मांची फळं याच जन्मात भोगायला लागतात. काही उपाय असेल? वेगवेगळ्या पूजा असतात मॅडम, पण पापावर उतारा फक्त पुण्याचाच असतो. पूजा मदत करतात पण चुकीच्या कर्मांचं निरसन कधीच करू शकत नाहीत. ते ज्याचं त्यालाच करावं लागतं. आपला भूतकाळ जेव्हा भविष्याहून समोर येतो ना तेव्हा त्याचा सामना आपल्यालाच करायला लागतो. आपल्या चुकांची दुरुस्ती आपणच करू शकतो ना मॅडम. असो, तुम्ही तुमचं मन आणि आयुष्य पडतळून पहा आणि आतल्या मनाचा कौल घ्या. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जायला घाबरणारा स्वभाव नाहीये मॅडम तुमचा. चुकांचं परिमार्जन करण्यासाठी तुम्हाला जे वाटत असेल ते करायला कचरू नका. पण माणूस एखादी चांगली गोष्ट करत असेल ना तर परमेश्वर त्याला मदत नक्की करतो. हा, तेव्हा काळजी करू नका. सगळं नीट होईल. शुभम भवतु. थँक्यू गुरुजी. आम्ही काय केलं तर श्रेयस बरा होईल. संजय म्हणतोय तसं आराध्यासारखी हुबेहूब दिसणारी तारा तिच्या दिसण्याचा फायदा उचलायचा का? नाही, एका अर्थी बरोबर म्हणतोय तो, पण हे रिस्की पण ठरू शकतं. आज ती मुलगी दारापर्यंत येऊन गेली. कधी घरी येऊ शकेल ती? श्रेयसने तिला पाहिलं की तो तिला आराध्याच समजतो. वेडापिसा होतो तो. त्या ताराला जर आराध्या म्हणून या घरात आणलं तर ते श्रेयससाठी, या घरासाठी चांगलं ठरेल की वाईट? आलीस का? येणारच होते की. पाणी देते. दिलं का पाकिट? कोण होतं ग तिथं? अगं आजी, ते येडं होतं ग तिथं. आराध्य करत होतं मला. म्हणजे तुला सांगू का, आतापर्यंत मला वाटत होतं की ही समधी मानसी खुळे आहेत, पण तसं नाहीये. माझ्यासारखी दिसणारी कोणतरी आराध्या नावाची पोर ह्या जगात आहे म्हणून समधी मला आराध्य म्हणतात. आणि म्हणूनच ते येडं पण मला आराध्य समजून फसलं होतं, म्हणून माझ्या मागं लागलं होतं. अगं आजी, त्याने काय केलं माहितीये? मला म्हणलं तू इथंच थांब, तू जाऊ नको कुठं. आणि मला आराध्यच म्हणत होतं ना सारखं. म्हणलं मी आज जाऊन कोणाला, माझ्या मम्माला बोलून आणतो म्हणे. म्हणजे त्याची आई असेल का ग? आणि मी तर घाबरलेच ना आजी. मी सटकलेच तिथून.
म्हणलं यांनी आराध्या समजून मला इथं अडकून ठेवलं तर. बस झालं, पाकिट देऊन आली ना, झालं. आता माझ्या परवानगी शिवाय ह्यो पाडा सोडायचा नाही आणि शहरात तर मुळीच जायचं नाही, सांगून ठेवते. पण आजी एवढं वाईट असतं वय शहर? अगं शहर वाईट नसतं, शहरातली माणसं वाईट असतात. आपल्यासारख्यानं पकडून नेतात आणि घरात घरकामाला लावतात. त्यांचे संसार आपणच चालवायचे, घरातली समधी कामं करायला लावतात. त्या पिंजऱ्यातच आपण अडकून राहतो, त्यांचे गुलाम होतो. मला तुला या समध्यात पडू द्यायचं नाही ग. अगं आपला पाडा काय वाईट आहे? आपण इथले राजे आहोत, कोणाची हाजी हाजी करायला नको. हा हे बघ पोरी, मला लई भ्याव वाटतं बघ. एखाद दिवस कुणीतरी येईल आणि आराध्या आराध्या म्हणून तुला उचलून नेईल. आजे 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 असं कशाला बरं होईल? तुझ्या ताराला काही कोणी असंच पळवून नेणार आहे काय? तुझी तारा खमकी हाय आणि तू बी खमकी हाय. चला आता मला लई भूक लागली, मला जेवायला वाढ बरं पटकन. वाढते, चल.